चिकन खाऊन आला साल्या. गट्टू गट्टू प्रेम आत्याचं प्रेम चला हे गाईज गुड आफ्टरनून. तर कशात तुम्ही? आत्ताच आपलं म्हणजे मॉर्निंग तर कधीच झालेली आहे. जरा लेटेस्ट ब्लॉग चालू केला की दुकानावर गेलो, सर्व काम वगैरे केलेलं आहे. आता आपण निघतोय जाण्यासाठी. आता आपण चाललोय अविनाशला सोडवायला. न विक्की भाऊनी लवकरच दुकान बंद केलं मोबाईलचा. हे बघू शकता भाऊचं दुकान इकडे, आणि इकडे रोहन आहे, अनिकेत आहे, संतोष आहे, वापस यो टकल्या बी आहे. आपला भावेश बी बसला तिकडे. भाईची तब्येत जरा डाऊन आहे. नाही त्याच्या गाडीवरून पडला ना, त्याला टाके बसले तेच, म्हणून त्याला कुठे नेला नाही आम्ही. बघू आता. कुणाल पण नाही आहे, कुणालला आहे ऑर्डरमुळे दोघं पण नाहीत. याचा काही इश्यू नाही. कुठं पडलं दाखव. हे बघा या साईडला त्याला टाके लागलेत म्हणून त्याला नको वाटतं. मस्ती नका करू यार, त्याला दादा दुखतंय. तुम्हाला माहिती आहे का? दादा आम्ही निघतो जाण्यासाठी. अविनाश येईल बाहेर. बघू ऑर्डर किती वाजता? 5 वाजता. आम्ही प्लॅन तर केलं तर आम्ही तिघं पण जाईल. पण विषय कसा माहिती आहे का, याची तब्येत बरी नाही ना, भाईला ऑर्डर आहे ना. शुभम पण कुठं बाहेर चाललं ना, गेले लोणावळ्याला गेले शुभम, आणि एकटाच आहे. बघा गाईच आपला अविनाश भाऊ निघलाय चालेल पण बाहेर. किती पब्लिक त्याला भेटायला आले बघू शकता. आणि सर्व फोटो वगैरे काढतात. नाही फोटोग्राफर आम्ही सोबतच घेतो कुठं पण. बघू शकता काहीच किती पब्लिक त्याला भेटण्यासाठी, किती पब्लिक आली. सर्व म्हणजे अभिनंदन करतात त्याचं. घडी काय गॉगल आणि यानी आणि ते राखीने त्याच्या वस्तू चोरायला घेतल्यात. यानी घराला चोरले ना, त्यांनी काय गॉगल. चला ना भाई, काय टाइमपास लावले. चल रे वाटकेन करता येते. चल अविनाश. सगळे इमोशनल होतात वाटतं. चला अविनाश भाऊ आले बाहेर. त्याच्या मागे आहे राकेश. राकेशला मागे काढ ना. थांब ना यार. ते पण सांगलं का त्याच्यात गॉगल घेतला, घडी घेतली, घालवली इज्जत. चल काय नव्हतं, घे पटकन काढ ना. भाऊ आता शूट करतोय. या अविनाश टायपिंग करू दे पहिले. ये पटकन. चला गाईच आपला भाऊ आता चालला फायनली. चला मग आता काय. अरे मग तुम्ही गाडी का बसून येते? तुमची गाडी अरे का बसून येते ती? चला काहीच गाडी आलेली आहे भाई. आणि यांची मस्तीच खपत नाही आहे ना. आमचा दादा पण आलेला आहे. सर्व त्याला सोडवण्यासाठी. याचे ऍक्सिडेंट झाले, स्लिप झाली गाडी. चले भाई. अविनाश कुठे? अविनाश तू कुठे बसशील? पुढं नको रे, पुढं नको. पुढे टाकले. वा वा वा, लय डेंजर विषय. नाही नाही, गट्ट्याला बसू दे पुढे. आणि त्याच्या पप्पाला बस, पप्पाच्या मांडीवर बस. अरे बाबा, उलटी होल वाटत. शिव कशी. हे अविनाश तू बस पहिले, बाकी नंतर बघू. ए बाबू व्हिडिओ काढ ना पटकन. रवण ढोले दिसला ठेव यार.
बस ना बाबा, आपली तब्येत बरी ना तर घरी जावं. टाके कुठे पडले ते पण दाखवले आता किती. तू चल ना यार. जागा कुठे आठच जण अरे तुझं गाडी घेऊन येणार होता. आपली टाकी निघून जातील येता येतात धागे. चला गाईज, बघू आता किती वेळ लावतात. चल ना भाई पटकन. चोरीचा चष्मा. आता इथं खिडकीमध्ये बसणार भांडण होते. सीटवर कर नाही अरे त्या तेवढं तुझ्यावर माहिती नाही जाऊन सांग ना. चला होईल जागा. भाई व्हिडिओ साठी बघा किती कष्ट घेतात आमचे मित्र. थोडी असे थोडी पुढे घ्या का मेडिकल मध्ये जाऊ. चल रे भाव्या घरी जा. मम्मी रडते का? मागे बसवलाय आणि मला होतं उलटे. मी कोणच्या बी अंगावर वकील लगेच. मी बिन इथं कोण अविनाश आहे लगे याला सगळं पिवला बिवला सगळं करून टाकेल. याला पण होतं टाकलेला. डायरेक्ट काय कमा रितेश मी विषय खोल करून टाकेला. चला कोणी घेतला रे. घेतलाय म्हणून वाटतं मला देतच वाटतं उचलून. इथं होता. चला गाईच निघतो आता जाण्यासाठी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय वंदे. ब्लॉगला यूज किती केले? किती पाहिजे तुला? किती पाहिजे खरं सांग ना. पाहिजे 100 मिलियन रे. तर काय आता जस्ट आम्ही लागलोय समृद्धी महामार्गावरती. आता जरा भूक लागली तर पोरवी अविनाशच्या मम्मीने दिली चटणी आणि चपाती. कशी चटणी रे? पापडाची पापडाची चटणी. पापडाची चटणी पहिला घास माझा. रितेश तू नाही जेवणार ना? म्हणजे झालंच के आपापला घेईल ते का एन्जॉय करतो आपापला काय जरा यो आदित्य पण नाही खात, आम्ही खातोय. नको भुर्जी दिली ना मम्मीने तुमच्या? भुर्जी पण दिली ना. भुर्जी नका खाऊ. मग ते पापड्याची चटणी खावा आणि शांती राहावा जरा. काय यार खूप भारी भारी भाऊनी मस्त क्रीम रोल करून खायला घेतला आता. आम्ही बसले असं तोंड बघत. कधी भेटतं ना कधी नाही. बाई पिसाळलाय भावावर. अविनाश नाही. अविनाशला आम्ही लगेच सोडू. समोर कुठे जायचं त्याला सांगा. फक्त तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कुठे चालू विसरू नका. आणि यांचं अजून डबा खोललं नव्हतं बघा. नितेश भाई काय खातोय? अंडा नाही खाते. फक्त हेच राहिला खायचा. याने काय खाल्लं नाही कारण की याला होतं उलट्या. उलट्या तर यार इथं सर्वांना उलट्या होतं ना. काय करतो लागले तर खायच लागतं ना. किंवा घरी जेवण आलं तर म्हणून याने नाही खाल्लं. हा चिकन खाल्लं ना. चिकन खाऊन आला चालेल.
अरे बाबा हे बाबा ठेव ना तुझ्यासाठी काय तुला नका रे मस्ती करू इथे येऊ लय बेकार हायवे चिकन कुठला येतात संदीप चला तर काही आम्ही आता जस्ट 5 मिनिटामध्ये पोहोचू कॅम्पच्या जवळ. अविनाश इकडे मॅप बघतोय कुठं मॅप लावले. हॅलो अरे रस्ता बंद होता म्हणून टर्न मारला होता इथे. मग त्यात काय 5चा टाइम आहे त्या काय होत नाही 5चा टाइम. आमच्या समोर एक गाडी आहे त्या गाडी नाही घेतली काय बाबा आपलीशी राऊंड बसलाय. आली का कमाने आली आता. अरे वा वा चांगली गोष्ट आहे. पोहोचलो काहीच पोहोचलो. समोर कमाने ते बघा समोर कमानी कुठे काय माहिती. हा ते बघा अरे वेड्या पोलीस येतात. ए बाबा आपल्याला जायचं आतमध्ये. पोलीस गाईज यार समोर कमानी आहे. दाखव जरा रितेश समोरून दिसते का? अरे पार्किंग इथेच करावं लागेल. बॅक करावं लागतील मग हे पुढून घे टर्न मारेल ना नाही. बघ रे रितेश. गाईज यार आमचा अविनाश चाललेला आहे आता. मागे पण खूप सारे आर्मी बॉईज आलेत त्यामध्ये आपला अविनाश एक. आणि आमची पहिलीच पोरं उतरली. अरे काय कोण नाही गाडी तर दाखवा काय कोण नाही बोलतात. चल घेतो घे भाऊ अरे मात्र जस्ट अविनाश गेला आतमध्ये. तो आता आम्ही पण जातो घरी कारण की ऑलरेडी खूप टाइम झालेला. त्यांना 5चा टाइम होता. 5चा टाइम होता आतमध्ये जाण्याचा. तो गेला. आता हे बघा अविनाशचे आत्या आणि का तुम्हाला नाही जमत ना. खूप लांबून आलेत बाईकवर आलेत ना. आता पावसात भिजत जाणार. हा ना यार. आणि गाडी देऊन पण येणार माझ आहे. कोण यो मी नाही रे बाबा. चला काहीच चला आज 2 जण गेले पुढे जागा बघायला. 6 महिने तर तो 6 महिने पण एवढे जण एंट्री नाही ना बाहेर भेटते ना. चला काहीच ऑलरेडी खूप टाइम झालेला. लगेच निघूया. आपण त्या साईडला गाडी पार्क केलेली आहे. लगेच घेऊ न लगेच निघू. कोणाला अरे रितेश काय यार आमच्या टकल्याला 1-2 चापटी मारू दे तो त्याला समजून. काय भाई काय जागेसाठी एवढं काय बसा ना तुम्ही. तुम्हाला देणार आहे आम्ही बसायला. अरे तिकडे भाव यो अक्का भिजला बाबा थांबली गाडीने लावले पार्किंगला इथं. चला आतमध्ये चला. हे कोण बोलणार रे तुम्ही संपवत आहेत. प्रसादावणी खातोय राख्या हे काय जेवणावणी खातोय. गट्टू प्रेम आत्याचं प्रेम माझ्या का पट्टी दिली. चला तो घाला म्हणून लाडू तरी भेटले. कर ना आता. आता पहिल्या यायला काहीच या साईडला बघा धोका किती पडलाय. काहीच दिसत नाही काहीच. तुम्हाला वाटत असेल काच वगैरे लावले तसं काय नाही बघा पूर्ण धोकाच आहे. समोर पण बघा काच लावले नाही. काच नाही लावले वाटतं तरी वाटतं काच लावले वाटतं.
बघा काहीच धोका बघा यार. काही समोर तर काहीच दिसत नाही, काहीच. हे बघा चला तर काहीच आता आम्ही जस्ट 5 मिनिटात पोहोचू घरी आणि रात्रीचे वाजलेत 9:15 वाजलेत. सो आजचा ब्लॉग करूया इथेच एंड. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सर्व ब्लॉग बघायला विसरू नका.